आपण आज सोयाबीन करूया। हे पहा, हे सोयाबीन मी गरम पाण्यात थोडंसं मीठ टाकून थोडंसं उकळून घेतलं, त्याचं पाणी काढलं असं हे करून। कोथिंबीर, कांदा परतत आहे। आता याच्यामध्ये थोडेसे जिरे, मसाला टाकूया। हे जिरे टाकूया, हे पहा कांदा लसूण मसाला टाकूया, थोडंसं तिखट टाकूया, कोथिंबीर आहे ही पाण्याने धुतली आहे, तर एकदा हे असं मिक्स करून घेऊया। सोयाबीन उकळताना हे मीठ टाकलं, आता थोडंसं मीठ टाकून घेऊया परत चवीनुसार। कोथिंबीर टाकूया, परतून घेऊया। कांदा थोडा सोनेरी कलर व्हायला लागल्यानंतर हे बाकीचं मिक्स करायचं। कधी कधी मुलांच्या तोंडाला चव नसते, जे कोणी नॉनव्हेज खात नसतील त्याच्यासाठी ही रेसिपी खूप छान आहे सोयाबीनची। सोयाबीनची रेसिपी आपण आता हे सोयाबीन थोडं असं पाणी आहे ना त्याच्यातलं असं पाणी काढून घेऊया। मला सोयाबीनचं पाणी काढून घेतलं, उकळलेलं होतं ते थोडंसं पाणी राहतं। आता आपण याला परतून घेऊया छान। घरच्या घरी थोडंसं सोयाबीन फ्राय, जे कोणी नॉनव्हेज खात नसतील ना त्याच्यासाठी हे खूप छान आहे, पौष्टिक पण आहे। तुम्ही अजून याच्यात कोबी वगैरे सुद्धा घालू शकता, टमाटे सॉससोबत खाऊ शकता कुणी, किंवा असे सुद्धा हे खाऊ शकतात। या अशा पद्धतीने हे झालं आहे। माझ्या मुलांना हे असेच आवडतात। तुम्ही पण करून पहा, सोपी रेसिपी आहे। घरी केलेली चव आणि हॉटेलची चव थोडंसं फरक राहतो, पण करून पहा।